सगळे चांगले गुण एका माणसात एकवटतात का? हो, एकवटतात. अभिमानला भेटलं की नक्कीच असं वाटून जातं. पण कधीकधी आपला हा चांगुलपणासुद्धा अति चांगुलपणा होतो बरं का. कसा? ऐकूया अभिमानच्या शब्दात. हल्का सा ये नशा, महका महका सा ये समा आ जाना, हल्का हल्का सा ये नशा, महका महका सा ये समा आ जाना जाने जा, आ जाना ये समा, जाए ना हो, हल्का हल्का सा ये नशा. अत्यंत गुणी, नम्र, सालस आणि सगळ्यात महत्त्वाचं लो प्रोफाईल. अभिमान विवेक आपटे. चला ऐकूया त्याची खाद्यभ्रमंती. ठंडी ठंडी है हवा. हे सगळं करतोसच. क्रिएटिव्हिटी तर आपल्या घरातच आहे, नो डाऊट. प्रवासाची तुला कितपत आवड आहे? कारण आपल्या चॅनलचं नाव हमसफर डायरीज आहे. तर सफर कुठलीही, मग ती पुस्तकांची असो, ट्रेकिंगची असो, किंवा लहानपणीच्या काही तुझ्या आठवणी असतील तर त्या आमच्याशी शेअर कर. कारण एका समृद्ध घरातनं आपण आलेलो आहोत आणि एक वेगळी दृष्टी आपल्याला उपजतच दिलेली आहे सगळी. तर त्यातली काही तुझी एखादी आठवण असेल तर ती शेअर कर आमच्याबरोबर. प्रवास मला आता फार इच्छा होते अजून करायची. मी आतापर्यंत फिरायला गेलो आहे काही ठिकाणी, पण तसा म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू माझ्या वयाचे मुलं मुली मी तसा कमी फिरलो आहे. पण आत्तापर्यंत जिथे जिथे गेलो आहे तेव्हा अनुभव ऑब्व्हियसली ते वेगवेगळे असतातच. म्हणजे तसा मी यूथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया जे आहे, YHA आहे, त्यांचे ट्रेक्स असतात. सो तसा मी मिझोरम ट्रेक एक त्यांचा तिकडची एक केविंग आणि एक ट्रेकिंग एक्सपिडिशन एक त्यांनी तिथे केलं होतं प्लॅन. सो त्याच्यासाठी मी गेलो होतो. मी आता त्याच्यासाठी लाईफ मेंबरशिप घेतली त्यांची यूथ हॉस्टेल्सची. आणि माझ्याबरोबर माझा एक मित्र आणि त्याचा मामा असे होते. अच्छा. तर त्यांचं फ्लाईटचं तिकीट आधी झालं, त्यांचं थेट मिझोरमपर्यंतचं होतं. मला काही ते नंतर मिळालं नाही. मला सुट्टी मिळायला, त्यावेळी मी जॉब करायचो, मी सुट्टी मिळायला जरा 2 दिवस गेली. तर मला इथून आसामपर्यंतचं मिळालं, गुवाहाटीपर्यंतचं. तिथून मी बाय रोड गेलो. त्यांची जी मिझोरमची राजधानी आहे आयझॉल म्हणून, तिथे तर जी काही ट्रॅक सर्व्हिस होती त्याने मी गेलो होतो. आणि तिथे म्हणजे संध्याकाळी 6 वाजता निघणार तिथून, म्हणून मी आधीच काही ते खाऊन घेऊन घेतलं. म्हटलं काय वाटेत कुठे काय असेल माहिती नाही. आणि मला जस्ट एक कागदावर एका अशा चिठ्ठीवरती एक सीट नंबर लिहिल्यासारखं लिहून दिला, मग 2 नंबर. म्हटलं म्हणजे ह्याच्यात कुठे बसायचं मला काय माहिती. नंतर 6 वाजता निघाल्यावर मला कळलं की हां, म्हणजे ड्रायव्हरच्या इकडचे जे 2 असतात त्याच्यातला मी एक आहे. ओके. माझ्याबरोबर BSFचे 2 जवान होते आणि अजून काही जण तिकडचे होते लोकल. तिथून आम्ही ते कामाख्या टेम्पल जे आहे तिथे आम्ही गेलो आणि तिथे खाण्यासाठी एक ब्रेक झाला. तिकडे काही जण रँडम, म्हणजे त्यांच्या कपड्यांवरून ते असं वाटत होतं की ते राजस्थानी आहेत किंवा काय. आणि त्यांच्याकडे बॅगा वगैरे नव्हत्या, पोती होती. ते कसे 3-4 जण येऊन बसले डायरेक्ट गाडी. आणि नंतर ड्रायव्हर भडकला आमचा. तो आसामीजमध्ये तो त्यांना शिव्या घालतोय, मला काही कळत नाही आहे त्यांचं काय चाललं आहे. आणि त्याने परत तिथून आम्ही जे पुढे गेलो होतो त्या मंदिरापासून त्याने परत त्या ट्रॅक सर्व्हिसचं जे ऑफिस होतं तिकडे घेतली गाडी. आणि मग साधारण प्रकार माझ्या असं लक्षात आलं की त्या ट्रॅक सर्व्हिसवाल्याचा जो एजंट होता त्याने परस्पर ह्या 3-4 वेगळ्याच लोकांना तिकीटं विकून पैसे घेऊन तो निघून गेला होता. अच्छा. आणि त्या ड्रायव्हरला काहीच माहीत नव्हतं, म्हणून तो परत आला. हे सगळं साधारण पुढचे 1.5-2 तास चालूच होतं. म्हणजे मी आपला शांतपणे असं माहिती आहे, पुलांच्या म्हैसमध्ये जसं आहे ना, ड्रायव्हर कंडक्टर आपले कुत्ता जाणे चमडा जाणे, वय आपलं काय, असं मी तिकडे उभा. आणि एकतर तो प्रदेश माहीत नाही, पुढे जायचं कसं काहीच माहिती नाही. ह्याच्याचवरती अवलंबून आहोत, फक्त पैसे देऊन झालेले आहेत स्वतः. थँक्यू.
असं करायचं काय. BSFचे एक जवान होते के नायक, मला त्यांचं नाव आठवतं, ते असे बाजूला आले, तुम्ही टेन्शन मध्ये हम लोग जाएंगे, प्रॉब्लेम उनका आहे. झालं की कधी म्हणजे कारण दुसऱ्या दिवशी तिथे जिथे आम्हाला रिपोर्टिंग होतं तिथे म्हणजे मिझोराममध्ये तिकडे त्यांचा जे ठरलेला ते रिपोर्टिंग टाईम असतो त्याच्यानंतर त्यांचं तेवढ्या ग्रुपला घेऊन ट्रेक चालू होतो. म्हटलं माझा मित्र आणि त्याचे मामा हे ऑलरेडी तिथे पोचलेले होते. बरं मला चार्जिंगची काहीच सोय नाही त्यावेळी, माझ्याकडे स्मार्टफोनही नव्हता. सो आम्ही कधीच तरी रात्री 9 वाजता वगैरे निघालो फायनली, जी 6 वाजता सुटणार होती गाडी ती. आणि बरं तिथे वाटेत आपल्यासारखं नाही, म्हणजे घाटात आपल्याकडे कसं इथे काही समजा ॲक्सिडेंट झाला किंवा काय समजा थांबून राहिल्या गाड्या, काही अडचण दरड बिरड तर लगेच मदतीला ते येतात, सगळी यंत्रणा लगेच होते ती कार्यान्वित. तिकडे म्हणजे निवांत, ट्रक लाईनीत मोठे मोठे लागलेले आहेत, खूप वेळ आम्ही त्यांच्या मागेच आहोत. नशिबाने एक चांगली गोष्ट एवढी होती की ती थंडी होती तेव्हा तिकडे, कारण नोव्हेंबरमध्ये गेलो होतो. सो आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे पोहोचण्याच्या ऐवजी आम्ही दुसऱ्या दिवशी रात्री काहीतरी 8-8:30ला पोहोचलो. बापरे. बरं माझ्याकडे फोन माझा बंद झालेला होता, मी त्याच्या आधी मित्राला आपला मेसेज करून ठेवला, मी अमुक अमुक ठिकाणी आहे, सिलचर म्हणून एक आहे तिथे आता आहे आणि आता निघतोय पुढे, फोन बंद होतोय. त्याने कुठून तो ती जी ट्रॅक सर्व्हिस होती झमझम म्हणून त्याच्या मालकाला फोन लावला, त्याने ड्रायव्हरचा नंबर दिला, त्याने ड्रायव्हरला कॉन्टॅक्ट केला, त्यांनी मग सांगितलं तुम्हारे गाडी में है, गाडी का नंबर अमुक अमुकच आहे ना तुझ्या गाडीमध्ये अभिमान म्हणून आहे. तर तिकडे आयझॉलला आम्ही तो आल्यानंतर त्याला घ्यायला येतोय वगैरे, आणि आमची चुकामुक होता वाचली अक्षरशः. कारण मला माहीत नाही त्यांचं सेंटर कुठे आहे, रिपोर्टिंगचं किंवा हॉस्टेल होतं ते. सो थँक्यू. सो ते सेंटर कुठे मला माहीत नाही, आणि नेमकं त्याच्या जवळच्या चौकातनं गाडी जात असताना मित्राने आणि त्याच्या मामाने मला बघितलं आणि ते माझ्या जोर जोरात मला हाका मारत ते आले, म्हणून तिथे गाडी थांबली आणि मी उतरलो आणि तिकडे पोहोचलो. तो जो काही एक एक्सपिरियन्स होता ते अनपेक्षित होतं, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये मजा आली, कारण वेगळ्याच लोकांची ओळख झाली. बरं तिथे मध्ये एके ठिकाणी हॉल्ट होता, तिकडे एक दिल्लीचा एक आपल्या आर्मीतला एक जवान ज्याचं तिकडे पोस्टिंग होतं मिझोरामला, तो बसला. सो असे लोक, अशा लोकांबरोबर प्रवास ज्यांची आपली काही ओळख नाही, पण त्या प्रवासापुरती का होईना त्यांच्याशी मैत्री होणं, आणि त्याच्यानंतर आल्यानंतर पण दोनदा त्या के नायक आणि मी एकमेकांना फोन करून कसे आहात वगैरे असं विचारलं. सो तो एक एक्सपिरियन्स होता छान, तो लक्षात राहण्यासाठी. माणसं अशी जोडली जाऊ शकतात अनपेक्षित. म्हणजे हे सगळं आठवल्यावर मला वाटतं की मी अजून खूप फिरायला पाहिजे. खरंय. बरं आता आपलं फूड आलेलं आहे, आपली पद्धत आहे आपण रिव्ह्यू देतो आणि प्रत्येक पदार्थाला 10 पैकी मार्क देतो. तर तू आता एक एक टेस्ट करून बघ आणि 10 पैकी मार्क देऊया आपण सगळ्यांना. पण एनिवे हे चालूच राहू दे तुझं. पण पार्ल्यातलं तुला काय काय आवडतं? पार्ल्यातलं मला एकतर सगळ्यात फेमस आणि लहानपणापासून ज्याच्याशी नातं जोडलं गेलं होतं म्हणजे बाबूचा वडापाव. ओके. बाबू सीताफराव म्हणून जे होते, ज्यांनी आमच्या शाळेचं कॅन्टीन अनेक वर्ष सांभाळलेलं होतं. तर ते आत्ताच ते रिसेंटली ते गेले, ते त्यांचं वय बरंच होतं. सो त्यांचा मुलगा ते आता चालवतो, गेली अनेक वर्ष कॅन्टीन. आणि आता त्यांचं इथेच हनुमान रोडला शाळेच्या समोरच्या बाजूला आणि स्टेशनला दिनानाथच्या समोर अशी त्यांची 2 दुकानं पण आहेत. ओके. सो तो आवडतो. त्याच्यानंतर शर्माची भेळपुरी आहे. ओके. मार्केटात एक दुकान आहे ते आवडतं. आणि चहा खरं म्हणजे मला कुठल्याही जागचा आवडतो, तो घरी केलेला असो, तो टपरीवर मिळणारा असो, तो कुठलाही असो. तू फूडी आहेस का? आहे. आणि तुला एक्सपेरिमेंट करायला काय आवडतं घरी? की आता समजा आई नाही आहे आणि मग आता काय? बापरे, मी मागवतो, मला येत वगैरे नाही असं वाटतं, खायला आवडतं. फार तर अंड्याचं काहीतरी ऑमलेट वगैरे बनवून घेतो, त्याच्या पलीकडे मला येत वगैरे नाही. असं मी मदत करतो, मी काय असं कधी कधी भाज्या कापून चिरून वगैरे द्यायचं असेल तेवढी मदत करू शकतो. पण मग अशा सिच्युएशन मध्ये कुकिंग कोण करतं घरी? बाबा ते करतात कधी कधी. हो का? हो, ते मग अंडा करी ते अप्रतिम करतात. त्यांना येते करतात, ते सॉलिड करतात. सो मग ती जसं काही काही गोष्टी त्या आईनेच कराव्या असं आहे, तशी ही एक गोष्ट जी बाबानेच करावी. बरं घे ना तू एक टेस्ट करून आपण रिव्ह्यू देऊन टाकू सगळ्यांना. तर मग
काय? त्यापैकी 15 दिले तरी सुद्धा त्याच्यात आलं आहे वगैरे वगैरे सगळं उत्कृष्ट क्या आहे बात चहा. है. So, क्या बात आहे. आणि प्रेम आहे. प्रेम असावंच लागतं खाण्यावर, त्याच्याशिवाय त्याशिवाय शक्य नसतं. आता हे कॉम्बिनेशन म्हणजे मला खाताना अशी करायला हो. आवडतं. एकच पदार्थ नाही. हो, नाही बरोबर आहे. बरं, तू व्हेजिटेरियन आहेस प्युअर का नॉनव्हेज पण खातोस? नॉनव्हेज खातो ना, मग एखादा मास्यांवर करायला हरकत नाही आपल्याला ब्लॉग. चालेल 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 नेक्स्ट मंथ. नक्की चालेल. हे छान आहे, क्रिस्पी आहे, जरा खूप गरम आहे आता. हां, आणि तरी म्हणजे जशी सगळीकडे जशी टेस्ट त्याची असली पाहिजे असं हे आहे. आणि हे एक अजून एक आहे वेगळं प्रेम. पण तुझं ब्रेड प्रेम आहे की नाही, की असं आहे. वेगळे वेगळे तो टाळतो जरा. टाळतोस का? हां, सध्या जरा टाळायला लागलो. फिगर कॉन्शियस झालायस का? थोडासा. फील आहे बाई, असं आहे. हां, ओके. सो आपल्याला काय 10 पैकीच ह्याला आपण 7 देऊ शकतो. ह्याला 9 देऊ शकतो. ओके. ह्याला कितीही दिले तरी चालेल. कितीही चहाला अनलिमिटेड. तर खाणं झालेलं आहे आपलं, रिव्ह्यू झालेला आहे. आता थोड्या बालपणीच्या आठवणी. आईच्या हातचं. आईच्या हातचं मला आंबाडीची भाजी, या म्हणजे वीक पॉईंट, साबुदाण्याची खिचडी, त्याच्यानंतर भोपळ्याची भाजीसुद्धा. मी आता ती बऱ्याच ते गूळ आणि चिंच हे ठरलेलं असतं, त्यात जरा गोडूस असतात भाज्या, पण तरीसुद्धा त्याच्यात ह्या 2 म्हणजे वीक पॉईंट आहे. म्हणजे त्या मी तिच्याच हातच्या खाईन अशा आहे. आणि लहानपणापासून पोळी भाजी हे म्हणजे अजून एक प्रेम माझं जेवणात. म्हणजे जेवण म्हणजे पोळी भाजी हे पाहिजेच त्याच्यात, बाकी काही असलं तरी चालेल. म्हणजे मी शाळेत काहीतरी 2री-3रीत असताना डब्यात मला अगदी कौतुकाने पुरणपोळी दिली आईने, आणि मी चिडलो होतो तिच्यावर घरी येऊन की तुम्हाला पोळी भाजी का नाही दिलीच. मग तिचं उलटं झालं की ती म्हणाली, अरे मी एवढी तुला पुरणपोळी दिली, दूध वगैरे सगळं मस्त हे करून. मी म्हटलं नाही, जेवणाची सुट्टी होती, त्याच्यात मी माझा डबा उघडला, पोळी भाजी खायला पाहिजे की हे काय वेगळंच असं झालेलं आहे. सो ते प्रेम आहे. पोळी भाजी म्हणजे पहिल्यापासूनचं आहे. आणि आता काय काय बदल झालेत, कारण आपण आता बरेच बाहेरचं खायला लागलो. आपल्या लहानपणी नव्हती एवढी क्रेज. म्हणजे जायचो आपण, पण पावभाजी आणि भेळीच्या पलीकडे आपली उडी फार तर एखादा नॉनव्हेज आयटम, त्याच्या पलीकडे नव्हती. आता खूप व्हरायटी ऑफ फूड आलेलं आहे बाहेरचं. पण तुझी बेसिक आवड काय, की तुला जंक फूड आवडतं किंवा सॉलिड पंजाबी आवडतं, चायनीज, थाय फूड? मला जंक फूड मी तेवढं नाही खात. मी बर्गर्स किंवा पिझ्झा हे मी तसं कमी खातो कम्पॅरेटिव्हली. पण रोटी सब्जीवाले जे आयटम असतात किंवा पोळी बरोबर खाता येणारे जे असतात, आता मी नॉनव्हेजही खातो. सो त्याच्यामुळे ग्रेव्हीवाले जे चिकनचे काय काय आयटम्स असतात, आता चिकन मोगलाई एक असतं, किंवा ते सागूत म्हणजे रस्सा जो असतो सागुती जे असतं ते, किंवा फिशमधलेही काही काही, मला त्याच्यातली एवढी माहिती नाही आहे अजून फिशमधली, पण सुरमई वगैरे हे जे असतं खाता येतात ते व्यवस्थित येतं. पण ग्रेव्हीवाले जास्त आवडतात, जे रोटी बरोबर किंवा पोळी बरोबर खाता येतात. आणि आप्टे आहेस तर गोड काय आवडतं? गोड मला मोदक आवडतात. आणि पण ते जरा म्हणजे असे कधीही होत नाही, त्याचं ठराविक काही एकादशी वगैरे तेव्हाच होतात. किंवा त्याच्याबरोबर बेसनाचे लाडू हे एक मला भयंकर, म्हणजे ते डाएट बिएट वगैरे काही मी कधी करायला गेलो तरी ते बेसनाचे लाडू बघितलं की ते जातं सगळं डोक्यात. सो ते खूप आवडतात. अजून जिलबी थोडीफार आवडते, पण मेन ह्या 2 गोष्टी आहेत ज्या गोड मला आवडतात. त्याच्यापेक्षा जास्त असं नाही गोड फार आवडतं, पण ह्या 2 म्हणजे अगदी मनापासून खातो. एक हटके प्रश्न आहे की बाबा लेखक आहेत अर्थात विवेक सर, विनय काका वेगळाच एक ऑरा कम्प्लीट, यशोमानचं वेगळंच आहे फील्ड, आई तुझी एक वेगळी कलाकार आहे ॲज पर मी जेवढं ओळखते काकूला. तर या सगळ्या ह्याच्यात तू वेगळीच वाट धरलीस. आणि मी ना काही किस्से ऐकले, जेव्हा आम्ही सचिन ट्रॅव्हल्सला होतो तेव्हा विवेक काका नेहमी सांगायचे की
तो रस्त्यावर बसून पण स्केच काढतो. हो. तर हे जरा ती आवड आणि जरा त्या तुझ्या क्षेत्राबद्दल सांग थोडंसं. मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर असा विचार करत होतो की काहीतरी अशी गोष्ट ज्याच्यामध्ये आर्ट आणि टेक्निकल गोष्टी किंवा तंत्रज्ञान असं दोन्ही मिक्स जिथे होतं असं काहीतरी करायचं डोक्यात होतं. सो ॲनिमेशन हा एक पर्याय होता डोक्यात. तर त्याच्यासाठी मला असं वाटलं की स्केचिंग आपल्याला शिकायला पाहिजे. तर म्हणून ऋषिकेश देशपांडे म्हणून एक ॲनिमेटर आहे, त्याच्याकडे मी त्याला विचारलं की तू मला शिकवशील का. तर तो सुद्धा हो म्हणाला. आणि मी म्हणजे असा पहिला स्टुडंट होतो त्याचा. तो असं प्रोफेशनली किंवा शिकवणं असा व्यवसाय नव्हता त्याचा, पण त्यांनी ज्या पद्धतीने मला शिकवलं त्याने माझी चित्रकला किंवा चित्र काढणं माझं खूप डेव्हलप होत गेलं. सो जे बाबांनी सांगितलं की मी पब्लिक प्लेसला बसून जी चित्र काढायचो ती त्याने प्रॅक्टिस करायला जी सांगितली होती मला लाईव्ह स्केचिंग, ते मी करायचो. आणि त्याने मला सांगितलं होतं कंपल्सरी लाईव्ह स्केचिंगच करायचं, तू तुझ्या मनाने काही काढू नकोस. कारण मी त्याच्याकडे पहिल्यांदा गेलो तेव्हा स्केचबुक म्हणजे घेऊन गेलो होतो. काहीतरी मी मनाने माझ्या डोक्याने काढलेली चित्र होती. तर ती बघून त्याने सांगितलं की अजून तुझी ती मेमरी ॲनाटॉमी व्यवस्थित अजून डेव्हलप नाही आहे, अजून कच्ची आहे मेमरी तुझी. तर त्याच्यासाठी तू जितकं जास्त खरी माणसं बघशील आणि काढशील तेवढं जास्त चांगलं आहे. तर याच्या पुढे स्वतःच्या मनाने काढणं बनतं आणि लाईव्ह स्केचिंगच कर. आणि तू चित्र एखाद्या माणसाचं काढत असताना तो जर का उठून निघून गेला तर ते अर्धवट सोडून दे, तू तुझ्या मनाने पूर्ण करायला जाऊ नको. तरी मला कधी कधी वाटायचं की अर्धवट नको, मी पूर्ण करायचो. पण ते त्याला दाखवल्यावर तो पटकन ते ओळखायचा की हे तू हे इथे हा एवढा पार्ट तू मनाने काढले, किंवा हे वस्तूचं एखाद्या ऑब्जेक्ट ड्रॉइंग करताना तू हे इथून वरचं जे आहे ते तू बहुतेक वेगळं काढलंयस आणि नंतर हे वेगळ्या वेळी काढलंयस का, किंवा तू उठला होतास का मध्ये, असं तो सरळ विचारायचा. कारण त्याला ते बारकावा त्याला लक्षात यायचा, अँगल जरा चेंज झाला आहे. सो जे मी चित्र काढायचो ते तो एक्सरसाइज म्हणून करायचो. म्हणजे तशी आवड लहानपणापासून अशी चित्र काढायची होती. रंगवता मला येत नाही अजूनही. मी आता जे स्टोरी बोर्ड्स करतो, फ्रीलान्सिंग ज्याच्यामध्ये मी करतोय ते स्टोरी बोर्डसुद्धा मी डिजिटली करतो. पेंटिंग वगैरे त्याचं मला असं शास्त्रशुद्ध शिक्षण नाही. पण ऋषिकेशनी जे काही त्याच्याकडे मी जो ट्युशनला जायचो त्याने बघायचं कसं हे मेन शिकवलं. त्याने हातात पेन्सिल घेऊन खूप कमी वेळा त्याने चित्र काढायचं कसं हे शिकवलं. जास्त करून तो मलाच प्रॅक्टिस करायला लावायचा आणि त्याने ते सुधारत गेलं. सो ते जे किस्सा जो तुम्ही ऐकलाय तो म्हणजे मी इथे बार्ला स्टेशनला मध्ये दादरला जे ज्ञानेश्वर उद्यान आहे तिथे, किंवा CSTला जिथे थ्रू ट्रेन्स जिथून निघतात तिथे जे वेटिंगला बसलेले असतात लोक किंवा हमाल असतात, तिकडे जाऊन मी चित्र काढलेली आहेत बऱ्याचदा. किंवा अजूनही मला पुन्हा जायची इच्छा होते आता. तर आता थोडंसं आपण तुझ्या फील्डकडे येऊया की मला माहिती आहे तुझं सिस्टीम कशी आहे काम करण्याची किंवा काय, पण ओव्हरऑल तुला अप्रोच करायचं असेल या फील्डमध्ये तर कशा पद्धतीने आणि काय पद्धतीने काम चालतं तुमचं? मी आता जे मोशन ग्राफिक्सचं जे काम करतो, म्हणजे जास्त करून मी आत्तापर्यंत कॉर्पोरेट एव्हीजसाठी केलं आहे किंवा फार्माचे जे व्हिडिओज असतात त्यांच्यासाठी केलेलं आहे. सो ते मी माझ्या ब्लॉगवर टाकलं आहे. सो मला जेव्हा कोणी विचारतं की तुझं काम दाखव, सो केलेले स्टोरी बोर्ड्स किंवा डिजिटल इलस्ट्रेशन्स आहे किंवा मोशन ग्राफिक्सचे व्हिडिओज, सो ती ब्लॉगची लिंक मी शेअर करतो. आत्ता रिसेंटली मी लिंक्डइनवरती पण प्रोफाईल माझी उघडली. सो तिथेसुद्धा आता काही आता नोटिफिकेशन्स मिळायला सुरुवात झाली. सो त्यांना मी आता मेल करायला लागत नाही. सो 1-2 जणांना मी केलेत, पण जास्त करून मी फ्रीलान्सिंग करणं प्रिफर करतो. कारण एका वेळी मी 2 गोष्टी ह्या करतो की शोजमध्ये गिटार वाजवणं आणि त्याच्याबरोबर हे काम करणं. सो मी ट्राय केलं जॉब करणं, पण ते होत नाही. कारण मी जॉब करणार तो पण अशाच काहीतरी फील्डमध्ये करणार. तिथेसुद्धा कामाचं काय म्हणजे एकदा गेलं की घरी येण्याचं काय नक्की नसतं. एका ॲडेजन्सीने VFX फर्ममध्ये ट्राय केलं होतं काम करायला, पण ते तिथेसुद्धा म्हणजे त्यांना असं मी म्हटलं होतं की मी सोमवार ते शुक्रवार काम करेन, शनिवार रविवार मला शोजसाठी जाऊ, या बेसिसवर या बोलीवर ते झालं होतं. पण ते व्हायचं नाही. क्लायंट्स कधी कधी शुक्रवारीच यायचे आणि आम्हाला सोमवारी पाहिजे काम.
मग जे शोज माझे खूप आधीपासूनच्या कमिटमेंट्स होत्या ते सफर व्हायला लागले. मग मी परत त्याच्यानंतर ठरवलं की फ्रीलान्सिंगच करू. ते जरा कठीण पडतं थोडं, कारण ते काम शोधण्यापासून ते नंतर पैसे द्या आहेत त्याच्यासाठी मागे लागण्यापर्यंत सगळं आपल्यालाच करायला लागतं. पण ठीक आहे, पण त्याच्यामध्ये हे एक असतं की बाबा मी माझा वेळ मॅनेज करून करू शकतो, एका वेळी 2 गोष्टी पण करू शकतो. सो हे एक आहे त्याच्यात. कळीचा मुद्दा म्हणतो आम्ही त्याला. ते मी बोलताना मी म्हणते कळीचा मुद्दा, की सुख म्हणजे नक्की काय असतं. मला असं वाटतं की एक गोष्ट अशी आहे की आपण जी प्लॅन करतो गोष्ट आणि त्याच्यासाठी मेहनत करतो, त्याच्यानंतर जेव्हा ती होते तो एक अनुभव असतो, त्याच्यातनं तो एक सुखाचा असतो. आणि ते जोपर्यंत आपण हातपाय मारत नाही तोपर्यंत नाही होत. ते म्हणजे रामदास स्वामींचं जे आहे की ते तुझ्या रक्षणास जरी सिद्ध होईल तेव्हाच सदा संकटी देव धावू नये, तोपर्यंत तो येत नसतो. ह्याचा मलाही 2दा अनुभव आलेला आहे. पण ते जे क्षण असतात ते जाम सुखाचे वाटतात, एकदम ब्लेस्ड असल्यासारखं. आणि दुसरं म्हणजे मगाशी आपण बोललो तसं बोलून क्लिअर राहू आपण. मनात एखादी गोष्ट ती मनात अशी वाटत राहते ना, त्याचा त्रास होत राहतो ना, ते क्लिअर होऊन बोलून मोकळं जे होणं असतं ना, ते एकमेकांची मोकळं असतं. राग आला तरी चालेल आपल्या बरोबर ज्यांचा मित्रमैत्रिणींचा किंवा काही, पण बाबा आपण बोलून मोकळे राहू एकमेकांबरोबर. ते मला असं वाटतं की ते खूप रिलॅक्सिंग असतं. त्याने ती एक गोष्ट असते ज्याने सुख त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. कॉन्व्हर्सेशन ते झालं पाहिजे, क्लॅरिटी असायला पाहिजे, ती एक गोष्ट. आणि कामाच्या बाबतीत म्हणायचं तर काम करताना जाम वाट लागते, त्रास होतो, डोकं फिरतं. पण नंतर जेव्हा ते आपलं नाव लागलेलं आपण बघतो ना, तेव्हा ते सगळे श्रम ते सगळं जातं. किंवा जेव्हा कौतुकाची एक थाप जेव्हा मिळते ते सुखाचे क्षण आहे. सो मला कदाचित आत्ता असं नाही थ्रूआऊट नाही सांगता येणार की बाबा हे एक सुख आहे. ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या अनुभवल्या मी तेव्हा मला हे आत्ता मी सुखी आहे या क्षणी असं मला वाटलं होतं. सो असं मी सांगू शकतो की ह्या गोष्टींमध्ये आहे बाबा सुख. आणि आपल्या कामावरून आपल्याला कोणीतरी ओळखणं ह्याच्यासारखं तर नाहीच आहे दुसरं सुख. मला त्या दिवशी एका मित्राचा फोन आला. मी एकासाठी स्टोरी बोर्ड केला होता एक, तो माझ्या एका मित्राला भेटला एका कुठल्या तरी फंक्शनमध्ये. आणि त्या मित्राचा मला असा फोन आला, अरे अमुक प्रोजेक्टचा स्टोरी बोर्ड तू केला होतास काय. हे ऐकल्यानंतर मला इतकं बरं वाटलं. म्हणजे पुढचं वाक्य मी बोललो की अरे कामानिमित्त तू किंवा त्याच्यावरून ओळख झाली आहे तुमची आणि मला फोन केला, ह्याचं मला जाम बरं वाटतं. सो अच्छा हे काम तू केलं होतंस का, हे कोणीतरी समोरनं विचारणं आणि त्याचं कौतुक होणं हे सुख आहे असं मला वाटतं. खरं असं म्हणतात की आपलं व्यक्तिमत्व एक तर आपल्या गुरूंमुळे रिफ्लेक्ट होत असतं आणि अर्थात आपल्या आईवडिलांमुळे, की आपल्याला जे मूळ संस्कार असतात सगळे. आईबाबांबद्दल काय सांगशील? एक तर ते साधे आहे, त्याच्यानंतर म्हणजे आई ही खूप सगळ्यांचा मनापासून करणारी अशी ती आहे. आणि ते दोघंही असे नाहीत म्हणजे एक मनात एक ठेवणं समोर एक बोलणं वगैरे ते नाही, म्हणजे ते होऊ शकत नाही. त्यांना त्रास होतो त्या गोष्टीचा. सो त्याचं रिफ्लेक्शन ते माझ्यामध्ये पण आहे की मला ते नाही जमत. एखाद्या माणसाची नसेल पटत तर मी खोटं त्याच्या तोंडावर कौतुक मी नाही करू शकत. माझ्या वागण्यात मग फरक दिसतो लगेच. आणि बाबांचा एक गुण म्हणजे नेमकेपणा हा एक त्या माणसाचा गुण मी लहानपणापासून बघत आहे. ते एखादी गोष्ट 10 शब्दात जर का मांडता येत असेल तर ते 11वा शब्द बोलत नाही, पण त्या 10 शब्दांमध्ये म्हणजे जसं ते बुलसा आहे जसं असतं ना, तसं ते 10च्या 10 शब्द तसे जाऊन लागतील. त्यांच्या ॲज गीतकार त्यांच्या गाण्यातले शब्द पण तसेच मला जाणवलेले आहेत आत्तापर्यंत, की ते मीटरला असे बुलजाय असतात आणि ते जे म्हणायचं ते एवढं जे काही असतं ते बरोबर त्या शब्दांमध्ये ते असतं. सो हा एक त्यांच्यातला गुण मला वाटतो. आणि कृतज्ञता तर आहेच. म्हणजे मला हे बाबा मला आजी आजोबांबद्दल कायम सांगत आले की एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं अस्तित्व मुळात व्हेरी एक्झिस्टन्स इज बिकॉज ऑफ देम. सो नाही पटली एखादी गोष्ट ठीक आहे, आपण समजावू शकतो, आपण सांगू शकतो,
सो ही एक गोष्ट मी कायम लक्षात ठेवतो आणि ठेवणार आहे. की म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल आईला मोबाईलमधल्या काही गोष्टी कळत नाही, तर ते सारख्या काय तुला कळत नाही असं म्हणून वैतागण्याच्या ऐवजी पेशन्स ठेवून परत सांगणं हे मी करतो आता. ह्याचं कारण मी हे आठवतो की मला जेव्हा अजिबात काही कळत नव्हतं, बोलताही येत नव्हतं, चालताही येत नव्हतं, तेव्हा त्यांनी नाही ना केलं असं की अरे आम्ही 30 वर्ष झाली आम्ही चालतोय स्वतःच्या पायावरती, ह्याला तू चालता काही येत नाही असं ते म्हणाले असते तर काय झालं असतं, किंवा स्वतःच्या हाताने ह्याला खाता येत नाही असं म्हणाले असते तर काय झालं असतं. पण ठीक आहे ना, एखादी गोष्ट आत्ता त्यांना समजा टेक्नॉलॉजीतली नसेल कळत, जी मला माहिती आहे म्हणून मी काय मोठा शहाणा नाही झालो लगेच. सो कृतज्ञता जी काय मला वाटते ती मग मी आचरणात आणणं जे काय आहे ते या पद्धतीने मी करायचं ठरवतो आणि ते करतो. आणि आता डेडिकेटेड गाणं तर व्हायलाच पाहिजे. तर मी एक गाणं लहानपणापासून त्यांच्या तोंडून ऐकत आलेलं आहे, ते म्हणजे जे मला असं वाटतं की त्यांचा जो स्वभाव आहे त्याला धरून आहे ते गाणं, आणि अगदी लहानपणापासून ऐकत आल्यामुळे ते कधी विसरता येणं शक्य नाही. सो ते मी सादर करतो. आम्ही वाट बघतो. येस. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना, सावज होई शिकारी जादू पाहुनी, घायाळाची भीती आली रंगुनी, सावज होई शिकारी जादू पाहुनी, घायाळाची भीती आली रंगुनी, नयनाचे शरमारू नको ना, प्रीत फुला तू जवळी येना, येना सजणी येना, निशाणा मला जमला ना, निशाणा मला जमला